नसरापूरची घटना ताजी असतानाच आता आणखी एक संतापजनक घटना घडली आहे। 7 वर्षाच्या चिमुकलीवर एका वॉचमॅनने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। तसेच आमदार रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे। रोहित पवार यांनी पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय, तसेच ही घटना नेमकी कुठे घडली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एका वॉचमॅनने 7 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला। रविवारी म्हणजेच 12 जुलै रोजी पायधुनी परिसरातील एका इमारतीमध्ये ही घटना घडली। पीडित मुलगी इमारतीमधील प्रसाधनगृहात गेली असताना आरोपी सुरक्षा रक्षकाने ती एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला। ही बातमी समोर येताच परिसरातील स्थानिक नागरिक प्रचंड संतप्त झाले। नागरिकांनी तातडीने पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरू केली। पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे, तर पीडित मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात राहण्यासाठी परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या घटनेमुळे स्थानिक जनतेमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः पायधुनी पोलीस ठाण्याला भेट देऊन माहिती घेतली। मात्र यावेळी उपस्थित संतप्त नागरिकांनी त्यांनाही घेराव घातला। आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करत नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात आणि रस्त्यावर निदर्शने केली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला। त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, नसरापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना ताजी असताना मुंबईत पायधुनी परिसरात एका अवघ्या 7 वर्षाच्या चिमुरडीवर वॉचमनने अत्याचार केल्याची संतापजनक आणि गंभीर घटना घडली। सरसकट सर्वच खटल्यात नसरापूरप्रमाणे तातडीने न्याय मिळत नाही, म्हणून आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही। त्यासाठीच खटले वेगाने निकाली निघणं आणि शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं आवश्यक आहे। याबाबत अधिवेशनातही मागणी केली, त्यानुसार सरकारने त्यासाठी प्रयत्न करावे। पीडित चिमुकली लवकर बरी व्हावी ही प्रार्थना। दक्षिण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली आहे। त्यांनी सांगितलं की पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांचे एक विशेष पथक तिच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे। सुदैवाने सध्या तिची प्रकृती स्थिर आहे। पुढील कायदेशीर कारवाईबद्दल बोलताना डीसीपी सागर म्हणाले, गुन्हा घडताच आम्ही मुख्य आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस सर्व बाजूंनी भक्कम पुरावे गोळा करत आहेत। न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू असून कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।